गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मी मेहंदी काढली होती शरीर झोपल्यावरती. आणि हे मला 100% माहिती होतं की शरीर ना लगेच दुसऱ्या दिवशी उठलं म्हणजे सकाळी उठून लगेच गोंधळ करणार की हां तू मेहंदी काढली मला नाही काढली. सेम तिचं तसंच झालं. तर ती उठल्या रडायला लागली की तू मला सोडून मेहंदी काढली. मग मी तिला सांगितलं की बाई तू झोपली होती त्यामुळे तुला नाही काढता आली. उगीच ते डोळ्यात ते गेल्यावर ॲलर्जी वगैरे काहीतरी व्हायला नको. मग दुसऱ्या दिवशी उठल्यावरती सकाळी तिनं सुरू केलं मला आधी मेहंदी काढून दे आणि मग तू तुझी कामं करत बस. मी सगळं काम सोडून ना तिला आधी मेहंदी काढली आणि जशी मी काढली होती ना सेम डिट्टो तशी काढून दिली तिला. तेव्हा ती जरा शांत झाली. तर तिला मेहंदी काढून झाल्यावरती ना मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथं मी स्वयंपाक बनवायला घेतला होता. आज मी जेवणामध्ये शेवग्याचा रस्सा आणि मिठाची गवारीची शेंग बनवणार होती कारण शरीराला गवार खूप जास्त आवडते. आणि नंतर आम्ही गेलो होतो मंदिरात. आता का ते पुढे सांगतेच. तर तुम्ही आता पाहिल्यास मी महादेवाच्या मंदिरात गेले होते कारण पोलिओचा डोस होता. तर पोलिओचा डोस द्यायचा होता. मग त्यांना मी काल सांगितलं होतं की बाबा शरीरला 6 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 7वा लागलेला आहे. तरी पण ते काय बोलले की हा तुम्ही या तरी पण चालतो दिलेलं. त्यामुळे मी गेले आणि तिथे गेल्यावर समजलं की दुसऱ्या मॅडम होत्या. त्या मॅडम म्हणल्या की नाही 5 वर्ष पूर्ण झाल्यावरती आणि वरती फक्त 1-2 महिने चालतात. त्यामुळे मग उगीच माझा हेलपाटा झाला. माझी सगळी कामं राहिलेली आहेत. म्हणजे सकाळी भाजीपाला आणून ठेवलेला आहे. फक्त जेवण आणि स्वयंपाक झाला आहे माझं. त्यामुळे मला सगळं घरातलं आवरायचं आहे. शरीर आणि शरीरचे पप्पा बाहेर गेलेले आहेत त्यांचं काहीतरी काम आहे. आणि मी उद्याची ना वटपौर्णिमेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. उद्या आहे वटपौर्णिमा. तुम्ही बघू शकता ही मेहंदीसुद्धा मी कालच काढून ठेवली कारण मला माहिती आज अजिबात टाईम येणार नव्हता. आणि म्हणजे वस्त्रमाळ, नारळ, आंबे, पूजेचे जे जे सामान लागतं ना ते सगळं आणून ठेवलेलं आहे. पण आता मला फक्त रात्रीने मी ताट वगैरे सगळं काढून ठेवणार. वाटी, फुलपात्र सगळं मी म्हणजे पूर्ण असं तयार करूनच ठेवणार कारण वटपौर्णिमेला ना वडाला फक्त 12:30 वाजेपर्यंतच पूजा करू शकतो आपण. त्यामुळे लवकरच आवरायचं आहे मला. त्यातून शरीरचे 6:15 वाजता बस येते. 2 टिफिन करून द्यायचे. तर एवढी घाई असणार आहे त्यामुळे मला पहाटे 5 किंवा 5:15 वाजताच उठावं लागणार आहे. पण ठीक आहे कधीतरी चालतं असं. मला ना असं सण आलेलं खूप छान वाटतं असं मेकअप करायला नटायला. आणि मी मेन म्हणजे ह्या वर्षी ना मी का एक्सायटेड आहे जास्त म्हणजे प्रत्येक वेळेस तर असतोच पण मी आता लग्नाला 8 वर्ष झालं पण पहिल्यांदा मी वटपौर्णिमेला साडी घेतलेली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि त्याचा ब्लाऊज पण मला 5 वाजता आणायला जायचं आहे. तर आता एवढे दिवस तर काही घेतले नव्हते पण तेच साड्या घालून बोर होताना म्हणून म्हटलं ह्यावेळेस नवीन घेऊया. आता साडी कशी आणली आहे ते तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मी ना आता सगळं भाजीपाला वगैरे सगळा निवडून ठेवते आणि घरचं पण सगळं आवडते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगितलं तर पालक वगैरे सगळं आणलेलं आहे पूजेसाठी. हे आणलेलं आहे हळकून, खोबरं, हे दोऱ्याची कोंडी पण आणलेलं, शरीरासाठी ॲपल आणले, आळूची पानं खूप दिवस झालं मला आळूवडी खाऊ वाटत होती. आणि इथे तुम्ही बघू शकता गवार आणले. असं सगळं भाजीपाला आणलेला आहे. तर पटपट निवडून घेते. जेवण वगैरे सगळं करून झालं होतं. घरातलं पण सगळं आवरून झालं होतं. 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये ना शरीर अजिबात होमवर्क केला नव्हता. त्यामुळे मी आज तिला ना दुपारी होमवर्क करायला बसवलं होतं. तिची प्रॅक्टिस घेत होती बाराखडीची वगैरे. आणि नंतर मग रात्री तिला वरती घेऊन गेले. 4-5 वाजताचा टाईम असाच निघून गेला. आणि रात्री मग स्वयंपाकामध्ये ना म्हणजे स्वयंपाकामध्ये ना आज पनीर बनवायचं होतं मला. म्हणजे पनीर तयार करायचं होतं घरच्या घरी. तुम्ही बघता की आता बाहेर एवढं भेसळयुक्त मिळत आहे ना त्यामुळे आम्ही बाहेरचं पनीर ना आणायचं बंदच केलं आहे. त्यामुळे मी घरीच ना पनीर मेकर ऑर्डर केलं होतं. तर त्याचंच मी पनीर बनवते घरीच. तर ते दूध ना एके बाजूला गरम करायला ठेवलं होतं आणि दुसरीकडे ना हे बॉयलरमध्ये ना एग्स बॉईल करायचे होते मला. तर तेच मी लावून घेत होते. चारच ना शरीर एक खाईल की 5 ठेवू का?
तर माझ्याकडे ना हे मिल्टनचं एक बॉयलर आहे. तर म्हणजे मी नॉर्मली आधी ना पातेल्यातच गरम करायची, पण ते व्हाईट बाहेर येतं ना ते अजिबात चांगलं वाटत नव्हतं. त्यामुळे शरूचे पप्पा म्हणले की आपण एक बॉयलरच ऑर्डर करू. तर हे ना खूप छान आहे, म्हणजे फक्त त्यांनी 1 कप दिलेला आहे, तर त्यानुसार ना त्याच्यावर म्हणजे मेजरमेंट दिलेलं आहे, त्याच्यानुसार पाणी टाकायचं. आणि हे 6 अंड्यासाठी आहे, म्हणजे 8-10 अंड्यासाठी असं मिळतं. पण आम्हाला परवा मी ग्रोसरी आणायला गेलते ना, तर तिथे मला हे पॅकेट दिसलं. म्हणजे कधीतरी चालतं असं घेतलेलं, म्हणजे कधी कधी काय होतं ना, घरी स्वयंपाक करायचा पण कंटाळा येतो, बाहेर जायचा पण कंटाळा येतो. आणि जरी 3-4 दिवस सुट्टी होती ना, तर मला काय स्वयंपाकामधून आणि घरातल्या कामातून सुट्टी नव्हती. त्यामुळे एवढा वैताग आला होता ना, म्हणलं मग आता ही पॅकेट तिथं दिसलं होतं, घेऊन यावं म्हणलं. आणि आधी ना आम्ही हे म्हणजे घरी ती करायची, माझी मम्मी ना घरी बाजार आमटी वगैरे करायची. घरी केल्यावरती पण ना खूप छान लागते. असं 5 डाळी घेऊन ना एकत्र शिजवून वगैरे करते. ती रेसिपी पण ना मी एकदा तुमच्याशी एकदा नक्की शेअर करेन. तर ह्याला काय करायचं होतं, हे प्रीमिक्स होतं. तर फक्त ना कढईमध्ये तेल टाकायचं 2 चमचे, आणि हे जे प्रीमिक्स आहे ना ते त्यामध्ये ना छान 4-5 मिनटं परतून घ्यायचं. तर मी चेक करत होते स्मेल घेऊन की बाबा हा चांगला आहे का, कारण मला ना असं बाहेरचं प्रीमिक्स वगैरे खायला ना खरंच खूप भीती वाटते, कारण आता काय काय सुरू आहे तुम्हाला तर माहितीच. पण ठीक आहे, मला एकदा ट्राय करून बघू आपण. तर छान झाली होती माझी भाजी, ओके होती. तर इथे ना मी तेलामध्ये प्रीमिक्स टाकून घेतलेला आहे. बारीक गॅसवरती ना 4-5 मिनटं छान असं परतून घ्यायचं. आणि तिथं ना त्यांनी मेजरमेंट दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं. तर इथं ना हे 2 माणसासाठी होतं. आता ते पॅकेट छोटे आणि मोठे असे म्हणजे बऱ्याच प्रकारमध्ये असते, तर मी 2 माणसासाठी आणलं होतं. तर ते पॅकेट टाकून ना म्हणजे 400 ml पाणी घ्यायचं, गरम करून त्यामध्ये टाकायचं, फक्त एवढंच. आणि भाजी तयार आपली. सगळे मसाले, तिखट, मीठ सगळं ऑलरेडी त्यात असतं. तर आपल्याला फक्त तेल टाकायचं, ते प्रीमिक्स टाकायचं आणि पाणी टाकायचं गरम केलेलं, एवढंच काम आहे. त्यामुळे झटपट स्वयंपाक होऊन जातो. पण कधीतरी चालतं असं प्रत्येक वेळेसच आणून असं, म्हणजे मला तर एवढं चांगलं वाटत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता हे ना छान असं परतून घेत. आणि इकडे माझं पनीर पण झालं होतं, म्हणजे पाणी आणि ते छान आहे ना ती पण सेपरेट झाली होती. हे गार करून ना ते पनीर मेकर आहे ना त्यामध्ये ठेवून द्यायचं, आणि वरून काय तर जड वस्तू ठेवायची. तर एवढंच होतं. नंतर आम्ही छान असं जेवण केलं. माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.